कबुतरांना धान्य टाकण्याचा मुद्दा सध्या चांगला चर्चेत आहे। आज कबुतरखान्यांसंदर्भात मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे। कबुतरखान्यावर लावलेल्या ताडपत्री विरोधात काल जैन समाजानं कमालीचा आक्रमक होत आंदोलन केलं आणि ताडपत्री फाडून टाकली, तसंच ताडपत्रीचे बांबूही काढून टाकले। मुळात राज्य सरकारनं कबुतरखाने बंद करण्याचं जाहीर केल्यावर हायकोर्टानंही सरकारचा आदेश योग्य ठरवत कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर महानगरपालिकेनं तातडीनं कार्यवाही करत कबुतरखान्यांवर ताडपत्री टाकली होती। दरम्यान आता बुधवारी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि राज्य सरकारच्या बदललेल्या भूमिकेवर या सुनावणीला महत्त्व आहे। दादरच्या कबुतरखान्याजवळ काल सकाळी गोंधळ निर्माण झाल्यानंतर या परिसरामध्ये दंगल नियंत्रण पथक, स्थानिक पोलिसांच्या गाड्या तैनात करण्यात आल्या। पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आलाय। सकाळच्या सुमारास जैन बांधव मंदिरात पूजेसाठी येत असतात, त्याचवेळी पुन्हा गोंधळ होण्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी खबरदारी घेतली आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। दादरचा प्रसिद्ध हा कबुतरखाना आहे। या ठिकाणी कबुतरांना धान्य टाकू नये अशा पद्धतीच्या सूचना काही दिवसांपूर्वी देण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर पालिकेच्या वतीनं हे या ठिकाणी छप्पर लावण्यात आलं होतं। यावेळी उपस्थित आंदोलकांनी समोरचं जे छप्पर आहे त्याच्या सर्व जे ताडपत्री आहे ती देखील या ठिकाणी उचकडून टाकली होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता। साधारणपणे 2 तास हा गोंधळ या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांना शेवटी या ठिकाणी येऊन आंदोलकांना शांत केलं आणि त्यानंतर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय। समोर आपण पाहतोय राज्य राखीव पोलीस दलाची गाडी कालपासून या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। दंगल नियंत्रण पथक आहे ते, यासोबतच स्थानिक पोलिसांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी आहे। कॅमेरामन रुपेश शेलारसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। कोल्हापुरातल्या नांदणी मठातील महादेवी हत्तीण परतण्याचा मार्ग आता मोकळा झालाय।